हॅलो हॅलो. हां हॅलो मम्मी बोल ग. हां हॅलो मम्मी आवाज येत आहे? हो हो लक्ष्मी, आता येत आहे आवाज. काय करत आहे लक्ष्मी? काही नाही मम्मी, इकडे बेडरूम मध्ये चार्जिंगवर फोन लावला होता, वाजला तर आली इकडे. काय म्हणते, तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? हो हो मम्मी बरी आहे ना तब्येत. का बरी आहे म्हणते? रात्री मी फोनवर बोलली बीनबाईसोबत, तुझ्या सासूबाईसोबत. ते सांगत होते ना तुला बरोबर जेवण नाही करत म्हणून. जेवण वगैरे करत जा बेटा. करते ना ग मम्मी, जेवण करूशीच नाही वाटत मला. हो हो वाटते तसं, पण जेवण तर केलं पाहिजे ना. जेवशील नाही तर कसं होईल मग? अगं मम्मी मी भाजी बनवते ना, तर मग मला जेवणच नाही करून होत. हो तर नको बनवत जाऊ ना. आपल्या सासूबाईंना सांग की असं असं होत आहे म्हणून. बोलली मी आईंना की मी भाजी बनवते तर मला उलटी उलटी सारखं वाटते म्हणून, मग जेवण नाही होत म्हणून. मम्मी आई पण उशिरा येतात ना वावरातून, त्याच्यामुळे मग मी बनवून घेते स्वयंपाक. पण लक्ष्मी फोडणी टाकते भाजीला, तर तुला सहन नाही होत तर आयता आयता करून ठेवत जा. तुझी सासू आली की बनवत जाईल भाजी. हो म्हणत होते आई तशा. आणि मम्मी आता ना आईनेच भाजी बनवते. परा वगैरे संपला का लक्ष्मी? हो मम्मी आज संपून राहिला परा आमचा. तिकडेचे परे वगैरे संपलं का? नाही नाही सुरूच आहे, अजून होतील 2-4 दिवस. हो का? कधी येते मग गावाला? हो येईन ना येईन. रागिनी येणार होती तर ती पण नाही आली ना. तिला तर म्हटले रागिनीला की जा म्हणून. रागिनी म्हणते सोबत जाऊ म्हणते. तिला एकटीला भीती वाटते का गावी यासाठी? इकडे तिकडे जाते, एवढी घुमते तर नाही, आणि इकडे यासाठी भीती वाटते तिला. दर्शनासोबत येऊ म्हणत होते तर तुझ्या मोठ्या आईची तब्येत खराब आहे. काय झालं मोठ्या आईला? ताप आलाय ना. फोन वगैरे आला नव्हता का दर्शनाचा? केली होती ना, एक दिवस केली होती तिने फोन. कधीपासून येते मोठी आईला ताप? 2-3 दिवस झाले खरं ताप येते तर. आज लावली होती फोन तर आराम आहे म्हणे. डॉक्टरकडे वगैरे गेली होती. बघतो म्हणे दर्शना उद्या वगैरे जर मोठी आईला आराम राहील तर येईन म्हणे. मग येऊन जातील या दोघी बहिणी. आणि तू नाही येत का मम्मी? आता परा लावायच्या आहे, 2-4 दिवस आहेत, मग नंतर येईन ना. तुझ्या बाबांसोबत येईन मग मी. ठीक आहे ना मम्मी. झालं का जेवण वगैरे झालं? हो झालं जेवण वगैरे. आता ह्या सोबतच्या बाया यायच्या आहेत तर म्हटले बोलून घेते 2 शब्द तुझ्यासोबत. आताच जाते का मम्मी? हो 9 वाजेच निघावं लागते ना. कशाची भाजी जेवण केली मग? अरे रागिनीनेच बनवलं, सोयाबीनच्या वड्या बनवल्या. ठीक आहे लक्ष्मी. बाया आल्या आता मी जाते. तब्येतीची काळजी घे. काय दुखला सुखला आपल्या सासूला सांगत जा. हो ना ग मम्मी सांगते ना. आणि हे दुर्गा काकू येते की नाही तर घराकडे? येतात ना मम्मी, येतात. आमच्याच वावरात जातात ना त्या परा लावायसाठी. सायंकाळी वावरातून आल्यानंतर येतात. आमच्या घराकडूनच घरी जातात ना, तर मग येतात, चहा वगैरे पितात. हो आली आली. ठीक आहे बाई लक्ष्मी. जाते मी. हो मम्मी ठीक आहे. लक्ष्मी कोणाचा फोन होता? मम्मीचा होता फोन. मम्मी सोबत बोलत होती. हो का? का म्हणते तुझी आई? काही नाही, तब्येत वगैरे कशी आहे म्हणून विचारत होते. कधी येतं म्हणते गावी? रात्री म्हटली मी कधी येता म्हणून गावी. तर आता रोने बिनेच आहेत म्हणत होते. हो ना आई, आता 4-5 दिवस अजून आहे म्हणत होते, मग येईन म्हणत होते. तर मी काय म्हणतो, आता मी जेवण करतो आणि मग वावरात जातो. तर तू पण चल ना, तर सोबत जेवण करून घे. नाही नाही आई, मी आता जेवण नाही करत, मग नंतर करेन. का आता नाही करू म्हणते, नंतर करेन म्हणते? मग जेवत नाही तू? आता आज भाजी मी बनवली ना, तर आता जेवण करून घे चांगला पोटभर. हो हो आई करणार ना मी जेवण. आणि लक्ष्मी आज आता आपला परा संपत आहे. गहू टाकली आहे भिजू, ते शिजवून ठेवशील. आणि चणे टाकले आहेत भिजू, ते पण शिजवून ठेवशील. आणि आला लसणचा पेस्ट वगैरे करून ठेवशील. भाजी वगैरे फोडणी नको टाकशील. बरं आई ठीक आहे ना. हो तसं 3 वाजेपर्यंत होऊन जाईल परा. मग लवकर येऊ आणि मग करू आम्ही स्वयंपाक. माझा तर विचार होता की वावरातच उसळ वगैरे न्यायचा, पण दरवर्षी परा संपला की बायांना जेवण वगैरे देतो. बरं नाही वाटत ना मग. आई किती लोकांचं राहील मग जेवण? आता आपल्याकडे ज्या परा लावायला येत आहेत त्यांच्या राहील सगळ्यांच्या जेवण. आता दुर्गाच्या इथले 2 जण, रजनीच्या इथले 3 जण, आणि हे मोठीच्या इथले आता 3-4 जण. कावेरी ताई तर नाही येत आपल्या वावरामध्ये. हो पण ते मोठी येते ना वावरात आपल्या. कावेरी हुंड्यावाल्यांसोबत जाते ना, हुंडा घेतला आहे तिने, ते हुंड्यामध्ये परा लावते. आयता आयता करून ठेवशील, मग बाकी आम्ही करू म्हणाल्या ना. आम्ही सांगितले त्यांना, रजनीला दुर्गालाही सांगितले. मला लक्ष्मी काही भाजी गिजी बनवू नाही शकत, आणि भाजी बनवताना राहतही नाही म्हटले, आपल्या कमऱ्यामध्ये राहते म्हटले. तर म्हणायला बसल्या की आम्ही करू म्हणून. तर ठीक आहे म्हटले. मग काय म्हणते, वरण बनवून घेशील आणि भात बनवून ठेवशील आणि आला लसूण छिलछाल करून पेस्ट बनवून ठेवून देशील. हो हो ठीक आहे. नाही तुम्ही करा जेवण, मग नंतर करणार मी. हो ठीक आहे. मग मी जेवते ना, जाते मग वावरात. हो हो ठीक आहे. बाबा तुम्ही कुठपर्यंत गेले ना, वापस आले तर? वावरात जात होते ना? अरे नाही जायचा घरीच ना. मग असेच म्हटलं जातो म्हणून. मग समोर सरपंच भाऊ मिळाले, त्यांच्यासोबतच बोलत राहिलो आणि मग माझ्या पोट दुखलं, आता गेलो होतो तिकडे. असं मी म्हणलं हे गेले ना, आवाज मारून राहिले शांत शांत. बापा कशाला आले बापा म्हटले? काय झालं बापा म्हटले? तुम्ही काय म्हणतो शांता, लवकर वावरात येशील का? हो रोज 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 तेच सांगता.
हा येते तरी अजून किती लवकर येईल? घरी कामं बिमं नाही राहत का? आणि किती आपण घाई केला तरी मजूर त्यांच्याच वेळेवर निघतात. अरे पाय शांता, मोहन भाऊचा फोन आला होता. का म्हणत होते? का म्हणते लाडू वगैरे कसे आहे? लाडू वगैरे मजेत आहे म्हणतात. परा संपून राहिला म्हणतात आज त्यांच्या. हो का? अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग आज घरीच असतील परा संपून राहिला तर? दुकानात वगैरे नाही जाणार वाटते? नाही आज घरीच आहेत. या म्हणत होते गावाला. मी म्हणलं आमच्या परा संपायच्याच आहे. परा संपल्यानंतर या म्हणत होते. का म्हटलं मग? पाहू म्हटलं आता. मी का म्हणते, पाणी घगऱ्यामध्ये भरून ठेवाल बरं. मग लाईट चालली जाते, मग काही भरोसा नाही बाबा लाईटचा. काल तसंच झाला, पाणी भरून नाही ठेवले, मग तुम्हालाच जावं लागलं सरपंच भाऊच्या वावरामध्ये पाणी आणायसाठी. हो ना शांता, बरं आहे त्यांची विहीर आहे तर बाल्टीनं वगैरे ओलायला जमला, नाही तर उपाधी झाली असती. नाही तर का, म्हणून म्हणते घगरा भरून ठेवून द्याल. हो ठीक आहे ना, भरून ठेवीन. हो, हे बाया म्हणत होत्या की 300 रुपये रोज पाहिजे म्हणून. बापरे, 300 रुपये रोज? हो, आता सगळीकडेच 300 रुपये देऊन राहिले म्हणून राहिले ना. 300 रुपये जास्त नाही आहेत का शांता? हो, आता सगळेच जण देत आहेत तर का द्यावं तर लागेलच. दरवर्षी रोज वाढते. का म्हटली मग तू? म्हटली ना, जे गावामध्ये आहे म्हटली ते देईनच म्हटली. बोलतो बरं मी. काही बोला वगैरे नको तुम्ही आता. फालतू मध्ये त्यांच्या मागे लागता. का झालं शांता? काहीतरी जळला वास येत आहे. मी गॅसवर भात मांडली होती पाय तुमच्या चक्करमध्ये. माझ्या चक्करमध्ये का तुला भात नको पाहू म्हटले का मी? गॅस बंद करता नाही येत, लक्ष नाही राहत, काही नाही, ते नाही सांगत. ललिता ताई, मी स्वीटीला वाटीसाठी पाठवली होती तर भाजीच दिली तुम्ही. ते तुम्ही आपल्या वाटीमध्ये दिले ना. पण रजनी, तुमची वाटी आमच्या इथं नाही आहे ना. कोणती वाटी म्हणून राहिली तू? ते नाही का ललिता ताई, मागच्या वर्षी ग्रामपंचायत मध्ये वानात मिळाली होती ते वाली वाटी. मी ना निशाणी केली होती, खाली पेंट लावली आहे. नाही बाबा, ते तशी वाटी तर माझ्याही घरी आहे. मी पेंट नाही लावली. नाही एकसारखे आहेत म्हणून मी पेंट लावली होती. पिवळ्या कलरचा नाही व रजनी, नाही आमच्या घरी ते एकच वाटी आहे. मी म्हटलं भाजी देऊ का, आता द्या म्हणते तर मग भाजी दिली. नाही भाजीसाठी नाही पाठवली होती. आता कोणाच्या घरी आहे ना कोणाच्या घरी नाही, का माहित कोणाच्या घरी राहील रजनी. तुझ्या इथले भाजी वगैरे कोणी मागत असतील त्यांच्या घरी असेल. आता कधी कधी मी मागून घेते बापा, पण मग दुसऱ्याच दिवशी देते. दुर्गाला नाही विचारली ना ताई, दुर्गा ताईला पण विचारली, नाही आहे म्हणून राहिली. आता ह्या स्वीटीनं कोणाच्या घरी नेलं का केलं का माहित बाबा. विचारून घेशील कोणालाही, नाही तर मग घरीच बघशील चांगल्याने. कुठेही ठेवून देता आपण, लक्षात नाही येत मग. आणि आता परा पाण्याचे दिवस आहेत, इकडून तिकडून कामं करते माणूस आणि वावरात जाते. हो, आता पाहावं लागेल बापा. तुम्ही पाहिलं? हो बघीन ना, मी पण बघीन. आता 2 दिवस आहे परा, मग घरीच राहणे आहे. संपते का मग 2 दिवसामध्ये? हो संपते ना. आणि मंजुळा काकूचा व्हायचा आहे का परा? आज संपून राहिला ना. हो का, आज संपत आहे का? मग झाला मग घरीच? नाही घरी कुठं, मग निंदन वगैरे आहे ना सुरू. निंदन नाही का, निंदन सुरू करतील नाही का? एवढ्या लवकर निंदन चालू करतील का? हो, तो आधीचा दाना आहे ना लावला तर तो निंदन म्हणत होत्या. रजनी, तो तिकडे थैला ठेवली आहे ना. कुठे चालली? वावरात चालली ना मंजुळा काकूच्या. एवढ्या लवकर? हो, आता आज परा संपतच आहे. लवकर गेला, गाडगुड केला आणि घरी आला. हो बरोबर आहे. तुम्ही इकडे उभे दिसले की नाही तर म्हणून आली सांगायसाठी. अरे आला का काकू? हो झाला का तुमचा? झाला ना लवकर? हो झाला ना काकू, झाला. थैला बिला काढून बाहेरच होती मी. दुर्गा ताईला थोडा वेळ होता तर म्हणून इकडे आली मी. हो का, आवाज मारणार तर दुर्गाला. हो काकू बोलवते. बाबा काकू, तुम्ही तर लवकर जाता ना वावरामध्ये. आज काऊन वेळ लावला? नाही तर 7-8 वाजे तर वावरात चालले जाता. हो का करते ललिता, आता स्वयंपाक बिंपाक करावा तर वेळच होते ना मग. काऊन, लक्ष्मी नाही आहे का घरी? माहेरी गेली का काय तब्येत वगैरे बरी नाही आहे? नाही इथंच आहे ते, आणि तब्येतही आहे बरी ना नाही आहे बरी. आहे ना नाही आहे बरी म्हणजे का झालं लक्ष्मीला? काही नाही झाला, चांगलीच आहे तब्येत वगैरे, पण हेच भाजी वगैरे ना फोडणी घालते तर तिला उलट्यासारखं लागते, मग जेवणच नाही करत. असं ना, म्हणजे फोडणी वगैरे टाकला तर उलटी लागते म्हणते नाही? हो ना, नारायणच्या वेळेस तर मला काही नाही वाटलं तसं. काकू, मला या पौर्णिमाच्या वेळेस ना तसंच वाटत होता. 5 महिन्यापर्यंत ना मी भाजी वगैरे नाही बनवली. हो का? हो ना काकू. पाहिलं काकू, लक्ष्मीला ना मुलगीच होईल. होऊ दे काही पण, मुलगाही झाला तर आनंदच आहे आणि मुलगी झाली तर आनंदच आहे. आता स्वयंपाक बिंपाक करत होती लक्ष्मी तर टाकून देत होती आणि वावरत जात होती मी. आता जेवण करून नाही होत म्हणते, मग भाजी वगैरे बनवते तर मी म्हणलं मी बनवते. आता कामच पाहिलं तर नाही होत ना ललिता, तब्येत पाणी पाहावं लागेल ना. हो, आता 2 महिने तर झाले तर काहीच नाही वाटला तिला, आणि आता 3रा महिना लागला तेव्हापासून ना भाजी फोडणी टाकली की उलटीच लागते म्हणते, मळमळच लागते म्हणते. 8 दिवस झाला ते जेवत वगैरे नाही बरोबर, तर मी म्हणलं होते बापा. मग काल सांगायला बसली,
की मी भाजी वगैरे फोडणी टाकते तर उलटी उलटी लागते आणि मग जेवण करून नाही होत म्हणून. मी म्हणलं आता सांगायला नाही पाहिजे होतं, मी बनवली असते भाजी. मग असं आहे लक्ष्मीचं काम. हां, आता वावरात वगैरे जाता ना तुम्ही म्हणून नाही सांगितलं असेल. समजदार आहे, अशी सून मिळत नाही काकू. हो आहे वगैरे म्हणा समजदार, सगळेच कामं बिमं सांभाळून घेते मी वावरात जाते तर. रजनी सांगत होती ना आज परा संपते म्हणून तुमच्या. हो आज परा संपते ना. मग घुगऱ्या बिगऱ्या नाही बनवल्या का? बनवू ना आता सायंकाळी बनवून. असं सायंकाळी आहे का? हो आता सायंकाळी जेवण वगैरे आहे ना. काकू चला ना. हो हो येते. चल बाबा जेवण करू दे आणि टिफिन गिफिन बनवते. 9:30 वाजले असतील. बाप किती जेवण करता तुम्ही हा? नाही म्हणता किती खाता पण तो हा? किती वेळचे जेवण करायला बसले? जेवण व्हायचं आहे तुमचं. बघा ना शांताताई, शांताराम भाऊला कसे बोलून राहिले. आता जेवणही चांगल्यानं करू नाही देत का आम्हाला. अहो बापा आता मी बोलू बोलू थकून गेली यांना. त्यांचा स्वभावच तसा आहे, ते काही बदलत नाही. आता इकडून तिकडून 15 मिनिट झाले असतील. माणूस बांधीतून निघाला तर चिखलाचे हातपाय धरून का जेवण केलं असतं का? हातपाय धुवायला वेळ नाही लागत का? पहिलंच बिघडे बसते. मग किती खाता म्हणून राहिले. पायलिकाचा खातो का आम्ही? पायलिकाचा खाल्लं असतो तर शांताराम भाऊ सारखा आमचाही पोट निघाला असता. भाऊजी या ना तुम्ही पण जेवण करायला. किती कामं करून राहिले तुम्ही, या जेवण करायला या. नाही तर 5 मिनिट बसून तरी जा. आता सिन भाऊजीची फिकर नाही, जेवण सुरू करून नाही टाकलं ना आता बोलवून राहिली भाऊजी या जेवण करायला म्हणून. आता तुम्ही पेंड्याच टाकत होत्या ना या बांधीमध्ये, तुमच्या पेंड्या टाकून व्हायच्याच होत्या. काही नाही सगळं समज तुम्ही. भाजी द्यावं लागेल म्हणून नाही का बोलवून नाही राहिले मला तुम्ही. नाही या 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 जेवण करायला या ना भाऊजी. आणि तूच बोलवून राहिली, बाकीच्या ते ललिता बहिणी त्या तर चुपचापच आहेत. त्या अशा नाही म्हणत का भाऊ जेवण करायला या का काही म्हणून. नाही बाबा आमच्याकडे नाही आहे रस्त्याच्या भात भाजी. आम्ही पायलिकाचा खातो तर आम्हाला कमीच पडेल ना. नाही सूर्यकांत. हो ताई बरोबर म्हणून राहिले. आता उद्या एखाद पायलीचा आणावं लागेल भात बनवून, तेव्हा कुठं मग भाऊला बोलू. नाही तर का सूर्यकांत ताई भाऊजी बोलतात तर वाईट मानून घेता. माहित आहे ना तुम्हाला भाऊजीचा स्वभाव. बोलत राहतात ते वावरामध्ये. आता कोणत्या दिवशी बोलत नाही तर मग तसे तुम्ही म्हणता की आज गमून नाही राहिला, भाऊ नाही आहेत तर इकडून तिकडून आले की तोंड वाजवतात आणि मग बोलतात तर मग तुम्हाला वाईट वाटते. आता तू शांताराम भाऊची सारी आहे तर त्यांच्याकडूनच निघशील आणि त्यांच्याकडूनच बोलशील ना. तसं नाही ललिता ताई, मला पण म्हणाले ना भाऊजी. काही तुम्हालाच म्हणाले का? नाव घेऊन बोलले का? जाऊ दे ना ललिता, नाराज नको हो बाबा. किती बोलते मी घरी यांना की तुम्ही वावरामध्ये कशाला त्यांच्या मागे लागता बायांच्या म्हणून. बरं नाही वाटत ना म्हणते. आता त्यांना सवयच झाली, इकडून तिकडून आले की आपल्याला लावतात. चला पटापट जेवण करा. तिथं का पुटूर लावलंय तर माहित नाही. संपवायचं आहे ना लवकर परा. एकाच महिना लावता का? असं ना झालं बाबा, डुबवता तुम्ही मला. हो का लावले सोनूची बाबा तुम्ही. तुम्हाला चुप राहता नाही येत का? या जेवण करत असाल तर. वा रे वा शांता, या म्हणते जेवण करत असाल तर या. म्हणजे का मला भूक लागलीच नाही का? पण अशी नाही म्हणून राहिली की जेवण करायला या म्हणून. जेवत असणार तर या. हो आता तुम्ही मगाशी जेवण केले होते ना, मला वाटलं आता जेवता की नाही जेवत म्हणून बोलवली नाही बा तुम्हाला. मग अशी का घरचीच भाजी मिळाली. आता जेवण करीन तर सगळ्यांची इथली भाजी मिळेल ना. तेच भाजी खाऊ त्रास आला बाबा. म्हणजे का म्हणून राहिले तुम्ही तेच भाजी म्हणजे? एकच भाजी बनवते का मी? तसं नाही शांता, आता तुझ्याच हातची भाजी तू बनवते ना रोज. वा आजी वा, मस्त काम आहे तुमच्या तर. असं म्हणजे माझ्या हाताची भाजी खाऊ तुम्हाला कंटाळा आला. बघितले कोणता कसे बोलून राहिले तुझे भाऊजी तर. अरे शांता तसं नाही, आपल्या घरची भाजी त्यांना दे. त्यांच्या घरची भाजी आपण खाऊ. वावरात जेवण करायची हेच तर मजा आहे. हो हे तर म्हणता म्हणा तुम्ही, बरोबर म्हणता. वावरामध्ये जेवण करायला बसला की एकमेकांच्या घरच्या भाज्या खायला मिळतात. नाही तर काय. हो घरी जेवण होत नाही पण वावरामध्ये छान जेवण होते मस्त. शांता त्या ललिता वहिनीला दे ना भाजी दे आपल्या घरची. जेवण करून द्या आरामात. वहिनी आरामात जेवण करा. घ्या ना भाजी घ्या आमच्या घरची. तुमच्या इथली भाजी आम्हाला द्या. आमच्या इथली भाजी चवी देईल का म्हटले? बापा काऊन नाही वहिनी, तुमच्या इथली भाजी काऊन नाही गोड लागेल आम्हाला. द्यायची नसेल तुम्हाला भाजी म्हणून असे म्हणून राहिले. नाही तसं नाही, तेल वगैरे कमी राहते आमच्या इथल्या भाजीमध्ये. का वहिनी कोणाला सांगता तुम्ही तेल कमी राहते म्हणून तुमच्या घरच्या भाजी? काही पण मी का तुमच्या इथली भाजी खाल्लोच नाही का? आणि बाबूराव तेल कमी खाते का? भाजी द्यायची नसेल म्हणून असे बोलून राहिले तुम्ही. हो तसं नाही, आता ललिताला बोलले ना तुम्ही की किती वेळचे जेवण करून राहिले म्हणून नाराज झाली आहे ललिता. हो पागल आहे का शांता तू? एवढ्याशा गोष्टीवर कोणी नाराज होते का? बघ बरं त्या वहिनी हसून राहिल्या, तू म्हणते नाराज आहे. दे ताट दे लवकर. लोणचं बिंच दे ना वहिनीला. आणि त्या माझ्या बहिणीला पण लोणचं दे ना. खरंच जेवण करून राहिले का तुम्ही? मग आता शांताला का म्हणावा? जेवण करून राहिले का म्हणून विचारून राहिली. हो तुम्ही उशिरा जेवले होते ना, भूक लागली की नाही लागली बा म्हणून विचारले तुम्हाला. अरे आता सोबत जेवण करीन तर भाजी तरी मिळेल मला.
नाही तर मग घरचीच भाजी खावं लागते. असं भाजी पाहिजे नाही तुम्हाला यांच्या जवळची? नाही तर का? अजो शांताराम भाऊ, शांताराम भाऊ, हो ते झाबरू बापूजी बोलवून राहिले ना तुम्हाला. अजो शांताराम भाऊ. अरे हो, येतो येतो. अहो इकडेच बोलवा ना, कशाला जाता तुम्ही? जेवण करतो म्हणाले ना. नाही नाही शांता, तुम्ही सगळे जेवण करायला बसले. त्याला इकडे नाही बोलवत, मीच जातो ना. कशाला बोलवून राहिलं तर पाहतो. का होते आम्ही जेवण करून राहिलो का? नजर लागते का कोणाची? आता उपाशी आहे का काय आहे झाबरू? मग आहे का भात भाजी आहे? जेवतो म्हणेल तर आहे का मग भात भाजी? सांग. फालतू कशाला जातो ना मी तिकडे, कशाला आवाज मारून राहिला तर? हे शांताई ना आपलीच लावते. त्याला खर्रा दिशेन म्हणून बोलवलं होतं. हाय झाबरू ना भलत्याच वेळेवर येते. ललिता, सूर्यकांत, राग आला का बाई तुम्हाला? माहित आहे ना आता इतके वर्ष झाला तुम्ही येतात वावरामध्ये. सवयच आहे त्यांची अशी. हो हो माहित आहे शांतताई, नाही आला राग वगैरे आम्हाला. बाबांना मगाशी म्हणत होती ना तू, बोलावं लागते ना शांतताई. शांताराम भाऊ आम्हाला बोलतील तर आम्ही नाही बोलू शकत का? असं आहे का? मला तर वाटलं खरोखरच राग आला का बा. ताई इथली भाजी काढून ठेव ना भाऊजीसाठी. अरे कशाची भाजी आणली? काढल्याची? हो काढल्याची भाजी आणली. अरे बा यांना तर खूप आवडते काढल्याची भाजी. शांताबाईनी लोणचं आणले का तुम्ही? द्या ना. हो आणली ना, आणली. देते देते. हो आणि माझ्या जवळची पण भाजी ठेवून द्या. डब्यामध्येच असू दे ना.